जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणामध्ये राज्यसेवेच्या परीक्षेपासून तर शिपाई पदापर्यंत महाराष्ट्रात सरकारी नोकर भरतीसाठी वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यातील महत्वाचा मराठी व्याकरणातील टॉपिक तो म्हणजे भाषेचे अलंकार. भाषेचे अलंकार म्हणजे शब्दाच्या आणि अर्थाच्या साह्याने भाषेचे सौंदर्य वाढवले जाते आणि त्यातून विविध कलात्मक पद्धतीने वेगवेगळे असणारे भाषेचे आशय जे आहेत ते वेगवेगळ्या गद्य आणि पद्यामध्ये येतात. त्या अलंकारामधील अतिशय महत्वाचा अलंकार शब्दालंकारामधील अनुप्रास अलंकार. त्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यातून भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं. त्यामध्ये हिंदीतलं एक उदाहरण आहे, एक बेवफा की जख्मों पर मरहम लगाने हम गए. एक बेवफा की जख्मों पर मरहम लगाने हम गए. मरहम की कसम मरहम ना लगा, मरहम की जगह मर हम गए. या हिंदीतील असणाऱ्या उदाहरणाप्रमाणे जशी म ची पुनरावृत्ती झाली त्याचप्रमाणे जर मराठीतील आपण उदाहरण पाहिलं तर त्यातून सुद्धा क या अक्षराच्या पुनरावृत्तीतून भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अनुप्रास अलंकाराचं एक उदाहरण आहे. काकूने काकाच्या खिशातील कामाचा कागद कात्रीने कराकारात टाकून कचऱ्याच्या डब्यात कोंबला. या उदाहरणामध्ये जसं आपल्याला दिसत आहे की क ची पुनरावृत्ती झालेली दिसते आणि या क च्या पुनरावृत्तीमध्ये या शब्दालंकारामध्ये अक्षराच्या साह्याने भाषेचं सौंदर्य वाढवलेलं आपल्याला दिसतं आणि जिथं जिथं अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती होऊन भाषेचे सौंदर्य वाढते त्या शब्दालंकाराला अनुप्रास अलंकार असे म्हणतात. जय हिंद.